मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे। आम्ही आता उल्वेमध्ये आलो। इथे खूप छान असं एक साईबाबाचं मंदिर आहे। सेम शिर्डी साईबाबासारखंच आहे। तर इथे आता पार्थवी खेळणी घेते आहे। जिथे खेळणी बघणार तिकडे तिला खेळणी पाहिजे असतात। लहान मुलं खूप परेशान करून ठेवतात। खेळत तर काय नाही, उगाचच खेळणी घेते। चालू इथे चप्पल काढण्यासाठी आहे, त्यामुळे चप्पल काढलेली आहे आणि आता मंदिरात आलो आहोत। देवासाठी फुलं वगैरे घेतली आहे। चालतो आता। तुम्ही पाहू शकता लाईन आहे इकडे दर्शनासाठी। खूप सुंदर असं गार्डन आहे इकडे बाजूलाच। दर्शन घेतल्यावरती चांगलं आरामात बसू शकता तुम्ही इथे निवांत। खूप प्रसन्न आणि एकदम आनंदी वातावरण आहे इकडचं। एकदम छान हिरवगार असं वाटतं। पार्थवीला पहिला गार्डनमध्ये खेळायचं। देवाचे दर्शन नाही घ्यायचे, तिला आधी गार्डनमध्ये खेळायचं। सारखं गार्डनच्या इथे जाते खेळायला। अरे ओला हात लागला तर बरोबर पाहू शकता तुम्ही। हे इथे मंदिर आहे आणि बाजूला गार्डन असं मंदिर बघा। कासवाला चोळतीये पार्थवी। मूर्ती पाहू शकता तुम्ही साईबाबाची। खूप सुंदर अशी मूर्ती आहे। इकडे बाजूलाच मंदिराच्या बाजूलाच गाणे गाण्याचा कार्यक्रम चालू आहे। मला वाटतं गाणी पार्थवी इथे बसली पार्थू तोंडातला काढ, तोंडातला काढ। धावते तिला कुठे पण घेऊन गेलं तिला धावायला पाहिजे। मंदिराची मागची बाजू आहे जेथे सध्या रात्रीचा प्रवेश बंद होता। पार्थवी कुठे भटकतीयेस, कुठे भटकतीयेस? दिवस हिचे पाय कसे दुखत नाही माहिती। इथे महाप्रसादासाठी लाईन लावली आहे। ही सर्व प्रसादासाठी लाईन आहे।
जेवण होते इथे. जेवणामध्ये डाळ, भाजी, पापड, लोणचं, गुलाबजाम. दुसरा एक मुलगा पार्थवीकडून खेळणं मागण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा प्रयत्न फेल झाला. पार्थवीने काय त्याला दिलं नाही.